होती सर्व आभारी धन्यवाद। 40 बक्षीस वितरण करायचं आहे। पहिला झाला का गटाचा बक्षीस वितरण? संदीप पहिला झाला का गटाचा? हा घ्या घ्या 32। हा सुभाष पाटील साहेब तयार राहायचे पाहुणे म्हणून। रोहन शेख ज्याने कारखान्याच्या स्पर्धेमध्ये तुफानी लढती केल्या आणि केशव पाटील साहेब यांनाच 1300 मानधन आहे का नव्हे? रोहन हा चेचरला 1300 रुपयाचं मानधन चालू केलेलं आहे। अतुल चेचर पैलवान पोरलेच आहे। एक गरीब घरातला पैलवाना मदतीचा हात देण्याचं काम सरपंच ग्रामपंचायत कोपारडे यांनी केशव पाटील साहेब नेहमीच कुस्तीला चालना देण्याचं काम करतायत। IPLचा ट्राय चालू होता परंतु तो सक्सेस झाला नाही, परंतु मैदानामध्ये सहकार्य फार मोठं असतं। अशा माणसांची आज गरज आहे। काय जोपासायचं काय वाढवायचं याची जाण आणि भान असणारी सर्व कोपारडेकर मंडळी सर्वांचं अभिनंदन आहे। अतिशय सुंदर अशी स्पर्धा 2 दिवस तालुकास्तरीय आणि 46 किलो फक्त पन्हाळा आणि करवी मर्यादित। परत एकेरी पट काढण्याचा प्रयत्न रोहन शेखरचा सुंदर गुडघ्यातनं पट काढण्याचा प्रयत्न केला जातोय रोहन। परत झोला देऊन पाठीवरती जाण्याचा प्रयत्न परंतु तेवढ्याच जोडीचा भिडू। स्पर्धा आणि मैदान यामध्ये हा फरक आहे की काठाची दुहेरी पट सुंदर दुहेरी पट काढण्याने गुणाची नोंद केली। परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ। पहिला हाफ समाप्त। स्कोर आहे 6-0 रेड 6 ब्ल्यू 0। संदीप जामदार ज्या उद्देशानं संदीपनं कष्ट घेतलं तो उद्देश सफल होतोय असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये आणि याच्यासाठी जे करायचं आहे मुलं घडली पाहिजे। परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ। परत झोला सुंदर झोला देऊन गुणाची नोंद करण्याचा आटोकाट प्रयत्न। पाठीमागे बसवलेला 2 गुणाची नोंद। $32 किलो फायनल तयार आहे। आर्यन कुदळे हरपवडे रेड कॉस्ट्यूम मध्ये आणि राजवर्धन संदीप पाटील सुळे ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये तयार राहा। परत एकेरी पट काढण्याचा प्रयत्न आहे रोहन शेखराचा। खोट्यातनं पट काढण्याचा प्रयत्न। परत काकेत डुबला पाठीवरती आला गुणाची नोंद। $46 किलो आणि 65 नंतर होणार टायटलच्या कुस्त्या। गदेच्या कुस्त्या शेवटी लागतील कृपया नोंद घ्या। 46 अगोदर लागेल त्याच्यानंतर 65। आणि टेक्निकल तांत्रिक गुणाच्या आधारे रेड कॉस्ट्यूम परिधान केलेला पैलवान रोहन शेखर सुळे प्रथम क्रमांक,
कृष्णराज आर्डेवाडी द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक